मित्रांनो, मी ठरवलं होतं आता जे काही व्हिडिओ टाकले आहेत, जी काही मी शृंखला घेऊन आलो होतो, 18 अध्याय केले होते, 18 एपिसोड केले होते, ते त्या चॅनलवरून उतरवून टाकायचे 1-2 दिवसानंतर. कारण माझा उद्देश एवढाच होता की माझ्या त्या आप्तांपर्यंत माझे विचार पोचावेत, माझे संवाद पोचावेत, आणि ते पोचले असणार असं समजून तो मी निर्णय घेतला होता. पण आता नाही मित्रांनो. कारण काय, ज्या प्रतिक्रिया आल्यात आणि ज्या प्रकारे ते प्रतिक्रिया आल्यात आणि ज्या प्रकारे ते सार्वजनिक ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला गेला, त्यानंतर मी आता ठरवलं की ते उतरवायचे नाहीत. नमस्कार मित्रांनो. बोलायचं तरी काय, बोलायचं काय, मी आणि माझा संघर्ष. मित्रांनो, मी ठरवलं होतं आता जे काही व्हिडिओ टाकले आहेत, जी काही मी शृंखला घेऊन आलो होतो, 18 अध्याय केले होते, 18 एपिसोड केले होते, ते त्या चॅनलवरून उतरवून टाकायचे 1-2 दिवसानंतर. कारण माझा उद्देश एवढाच होता की माझ्या त्या आप्तांपर्यंत माझे विचार पोचावेत, माझे संवाद पोचावेत, आणि ते पोचले असणार असं समजून तो मी निर्णय घेतला होता. पण आता नाही मित्रांनो. कारण काय, ज्या प्रतिक्रिया आल्यात आणि ज्या प्रकारे ते प्रतिक्रिया आल्यात आणि ज्या प्रकारे ते सार्वजनिक ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला गेला, त्यानंतर मी आता ठरवलं की ते उतरवायचे नाहीत. ते आता उतरवायचे नाहीत. किंबहुना जर तीच वेळ आली तर माझे जे दुसरे चॅनल आहेत त्याच्यावरती सविस्तर विषय करायचे, खुलासेवार विषय करायचे. तर ती वेळ माझ्यावरती आणली गेली तर मित्रांनो, मी मोघमपणे सर्व विषय मांडले होते. कोणाचाही उल्लेख केला नव्हता, कोणाचाही नामनिर्देश केला नव्हता. मित्रांनो, लक्षात घ्या, ते व्हिडिओ बनवताना जे काय मी मोघमपणे केलं होतं ते त्यांच्यापर्यंत पोचलं असणार. पण प्रत्येकाला माहिती आहे कोणत्या संदर्भात ही व्यक्ती बोलते, कोणाच्या संदर्भात ही व्यक्ती बोलते. त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीला ती गोष्ट कळली असणार. म्हणून मी कोणाचाही उल्लेख नाही केला. जे काय कळायचं ते त्यांना कळलं असणार. पण एका व्यक्तीने आपली प्रतिक्रिया देताना, तशा 2 व्यक्तींची प्रतिक्रिया आले, पण एका व्यक्तीने जी प्रतिक्रिया दिली ती वैयक्तिकरित्या दिल्यानंतर ती सार्वजनिकरित्यासुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे नुसता प्रयत्न नाही तर तो विषय केला. ही गोष्ट मला खटकली. कारण मी कुठलाही सार्वजनिक विषय मांडण्याचा प्रयत्न केला नव्हता. मला हे सार्वजनिक करायचं नव्हतं. पण वेळ, त्या व्यक्तीने ती वेळ माझ्यावरती आणली. असो मित्रांनो, आता विषय काय, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. मित्रांनो, मी माझं शिल्प बनवलेलं आहे. माझं शिल्प बनवलेलं आहे. मी प्रत्येकाला आजमावण्याचा प्रयत्न केला. गेल्या कित्येक वर्षात माझे वडील गेल्यानंतर मी एकच गोष्ट केली की प्रत्येकाला आजमावायचं आणि त्याप्रमाणे ठरवायचं कोणाला काय न्याय द्यायचा, कशा प्रकारे काय करायचं, काय निर्णय घ्यायचे, आणि प्रत्येकाला आजमावलं. अति यथेच्छ आजमावलं, सर्व प्रकारे आजमावलं. बस आता पुढे आजमावायची काय आवश्यकता नाही आहे. असो मित्रांनो, कोरोना, मी हा विषय जो करतोय ना, तो माझ्या पुढच्या पिढीसाठी करतोय. त्यांच्या काही लक्षात गोष्ट आणून द्यायची आहे. त्यांच्या मनात जर माझ्याबद्दल काय कटुता असेल, जर काय गैरसमज असेल, ते काढणंसुद्धा गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा मला ते दिसूनसुद्धा आलेलं आहे. मला बऱ्याच वेळा त्या गोष्टी दिसून आलेल्या आहेत. तर मला ते काढणंसुद्धा गरजेचं आहे. मित्रांनो, उदाहरणार्थ मी कोरोनाचा विषय घेऊन करतो. कोरोना आला. कोरोनाने आपल्याला काहीतरी शिकवण दिली, काहीतरी दाखवलं, आपल्याला जागं केलं की बघा तुम्ही चुकताय. त्यांनी सर्वात महत्त्वाची शिक्षण काय दिली, काय शिकवण दिली, तर रोगप्रतिकार शक्ती. तुम्हाला कुठल्याही औषधाची, कुठल्याही वैद्यकीय चिकित्साची गरज नाही. तर काय गरज आहे, तर तुमच्यामध्ये असलेली जी रोगप्रतिकार शक्ती आहे त्याला इम्प्रूव्ह करणं हे गरजेचं आहे. हे त्यांनी दाखवून दिलं आणि आपण ते विसरून गेलो काळानुसार, वेळेनुसार. कारण आपली ती वृत्ती आहे, मानवी वृत्ती आहे. काही काळापुरतं ते लक्षात ठेवायचं,
चार लोकांना मोठ्या शहाणपणा शिकवायची, अक्कल पाजळायची आणि लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. मित्रांनो, आता विषय काय आहे की कोरोना. मित्रांनो, मला कोरोना 3 वेळा झाला. सुरुवातीला 2019च्या आसपास मी जेवढे गावी निघालो त्यावेळी, त्यानंतर मी गावी पोचल्यानंतर मी कोरोनाग्रस्त निघालो. 1 महिनाभर मी माझ्यावरती स्वतःवरती ट्रीटमेंट केली, वेगळं राहून. तिथे मैत्री आणि मी होतो, माझी मुलगी आणि मी तिथे होतो. मी वेगळं राहून माझ्यावरती 1 महिना ट्रीटमेंट केली आणि त्या आजारातून मी मोकळा झालो. मला त्यावेळी कळलं कोरोना काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, त्याचे परिणाम काय आहेत. कारण माझा विश्वास निसर्गावरती आहे. मी डॉक्टरचे नियम पाळत नाही मित्रांनो, मी निसर्गाचे नियम पाळतो. कारण निसर्गाचा एक हे आहे, काय म्हणतात त्याला, एक सूत्र आहे निसर्गाचा. रोगाच्या अगोदर औषध जन्माला येते, हा एक नियम आहे निसर्गाचा. हे सूत्र आहे एक निसर्गाचा, रोगाच्या अगोदर औषध जन्माला येते. मित्रांनो, लक्षात आलं का? मग मी निसर्गाचे नियम पाळतो, डॉक्टरचे नव्हे. डॉक्टरनी सांगितलं 5 लिटर पाणी पी, नाही. डॉक्टरनी सांगितलं 10 लिटर पाणी पी, नाही. डॉक्टरनी सांगितलं हे खा ते खा, नाही. मी निसर्गाचे नियम पाळतो. मित्रांनो, एखादा AC मध्ये काम करणार, एअर कंडिशनमध्ये थंड जागेमध्ये काम करणारा माणूस 5 लिटर पाणी, 10 लिटर पाणी नाही पिऊ शकत. कारण त्याच्या घामा वाटे ते पाण्याचं उत्सर्जन होणार नाही. मित्रांनो, पण वेट बिघार असेल, रस्त्यावरती उन्हातान्हात काम करणारा असेल, त्याला 5-10 लिटर सुद्धा पाणी कमी पडेल. म्हणजे ज्यावेळी तुमच्या शरीराला जी आवश्यकता आहे, जे शरीर मागणं करेल की मला भूक लागली आहे, मला तहान लागली आहे, त्याचीच पूर्तता करणं. अवेळी खाणं हे सुद्धा चुकीचं आहे. निसर्गाचा नियम पाळणं, जो नियम प्रत्येक जीवजंतू पाळतो आणि तोच नियम मी पाळतो मित्रांनो. असो मित्रांनो, माझ्या पूर्वीच्या आयुष्यात, म्हणजे माझ्या लहानपणी, बालपणी मी जे काय त्या माझ्या आजारांशी लढलोय आणि मी जे काय आज स्वतःला सामर्थ्यवान बनवलंय, ते आपोआप नाही झालेलं आहे. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. मित्रांनो, लक्षात आलं का? त्यामुळे मला कोणी आपली हे दाखवू नये, आपलं ज्ञान पाजळू नये माझ्याकडे. त्यांनी त्या आपल्या ज्ञानाचा वापर आपल्या स्वतःसाठी करावा. मित्रांनो, मला कुठलीही व्याधी नाही आहे, ना डायबिटीस म्हणजे मधुमेह, ना ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाबाचा. मित्रांनो, मधुमेह हा जो आहे अनुवंशिक नाही आहे. बरेचसे रोग अनुवंशिक सांगितले जातात, पण ते नाही आहेत. मुळात अनुवंशिक हीच गोष्ट खोटी आहे, असं माझं मत आहे. असो मित्रांनो, तो अनुवंशिक आईकडून, वडिलांकडून तो रोग पुढे आला नाही मित्रांनो. तुमच्या कार्यशैलीवरती तो अवलंबून आहे, तुमच्या आहार विहारावरती तो अवलंबून आहे. कुठला रोग तुम्हाला जडेल किंवा नाही जडणार, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. लक्षात घ्या. मी त्या माझ्या भावी पिढीला सांगतोय, रोग व्हायच्या अगोदरच आपण दक्षता घ्यायची. दक्षता काय घ्यायची आहे? तर निसर्गाचे नियम पाळायचे आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या. सरळ साधी गोष्ट आहे, निसर्गाचा नियम पाळणं. आता त्या कोरोनामध्ये मी त्या कोरोनानंतर किंवा त्या कोरोनाच्या दरम्यान मी एकही वॅक्सिन घेतलेली नाही आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. कारण माझ्यावरती विश्वास आहे, माझा त्या निसर्गावरती विश्वास आहे. कारण त्या कोरोनामध्ये जे काही मेलेत लोक, त्याच्यातले फक्त 1 ते 2% त्या रोगाने मेले असतील. बाकीचे जे मेलेत ना, त्याला 80-90% घाबरून मेलेत. आणि जे बाकीचे मेलेत त्याच्यावरचे, ते चुकीच्या औषध उपचारांमुळे मेलेले. हा माझा निष्कर्ष आहे आणि हा माझा अभ्यास आहे आणि मी ते प्रूव्ह करू शकतो. मित्रांनो, लक्षात घ्या. त्या काळामध्ये मी
या कोरोना बाधित लोकांसाठी कामसुद्धा केलेलं आहे. अगदी फक्त मास्क लावून, PPE किट वापरून नव्हे, बऱ्याच लोकांसाठी मी माझं योगदान दिलेलं आहे. मला माहिती आहे कोरोना काय आहे. तो 3 वेळा झाला. पहिल्यांदा झाला तर 1 महिना त्याचे प्रादुर्भाव मला सहन करावे लागले. दुसऱ्या वेळेला झाला तर 15 ते 20 दिवसात मी बरा झालो. तिसऱ्या वेळेला झाला तर आठवड्याभरात बरा झालो. कारण तोपर्यंत माझी ती रोगप्रतिकार शक्ती वाढली. कोरोनाशी लढण्याची माझी ती तयारी झाली होती शरीराची. हेच एकमेव उत्तर आहे आणि हेच कोरोनाने आपल्याला शिकवलं. म्हणून मी म्हणतो प्रत्येकाला, आजारी व्यक्तीला वगैरे, कोरोनाने आपल्याला काय मार्गदर्शन केलं, काय शिकवलं आहे, त्या कोरोनाचा एक फोटो लावा, त्याला अगरबत्ती लावा आणि रोज त्याला साष्टांग नमस्कार घाला. मित्रांनो, प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. मग तो बॅक्टेरिया असो, तो जीवाणू असो, विषाणू असो. कारण हे निसर्ग चक्र चालणं गरजेचं आहे. ते जर खंडित झालं तर काय होईल? ऱ्हास होईल. ह्या निसर्गाचा ऱ्हास होईल. पुऱ्या जीवजंतूचा, सजीवांचा, सर्वांचा ऱ्हास होईल. तो निसर्ग चक्र चालणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक जीवाला जगण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा मनुष्य प्राण्याला आहे. तो कोरोना तुमच्या वाटेत आला नव्हता, तुम्ही त्या कोरोनाच्या वाटेत गेला होता. तो साप, वाघ, हे जंगली श्वापद आहेत किंवा प्राणी आहेत, ते तुमच्या वाटेत येत नाहीत, तुम्ही त्यांच्या वाटेत गेलात. तुम्ही त्यांना बाधित केलं आहे. तुम्ही त्यांचं घर बाधित केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. लक्षात आलं का मित्रांनो? सर्वात महत्त्वाची गोष्ट काय तर आपली मानसिकता, सायकोलॉजी. आपली सायकोलॉजी. आपल्याला काहीतरी झालंय, मला रोग झालाय, मला काहीतरी व्याधी झाली आहे, याचा जो बाऊ करतो ना माणूस, तो कधीच ना स्वतःचा भलं करू शकत ना दुनियाचा भलं करू शकत. त्या बाऊ केल्यानंतर उलट त्या रोगाला तो काय देतो? समर्थन करतोय, साथ देतोय, बळावतो आणखीन तो त्याचा विक्राळ रूप धारण कर. मित्रांनो, लक्षात येते का? काय म्हणतात त्याला? कीव करणं, सहानुभूती मिळवणं. एखाद्याने आपली कीव करणं, आपल्याला सहानुभूती मिळावी. अरे रे चकचक, काय कसं काय होतेय. मित्रांनो, बालपणी हा माझ्याबद्दल प्रश्न निर्माण झाला होता. जे काय यायचेत घरी तिकडे, त्यावेळी विचारायचे, राजू कसा आहे, बरा आहे ना, कशी तब्येत आहे. त्याचा मला तिटकारा आला होता मित्रांनो, त्याचा मला तिटकारा आला होता. आणि मग ठरवलं की नाही, बस, मला सहानुभूती नको आहे, मला कोणाची कीव नको आहे. आणि त्यानंतर जे काही मी निर्णय घेतले, त्यानंतर आजपर्यंत मी निरोगी आहे. मध्यंतरी काळात माझ्या डोळ्यावरती परिणाम झाला, माझ्या या ओठावरती परिणाम झाला, पॅरालिस झाला. आता तो 90% बरा आहे. डोळेसुद्धा 90% क्लिअर आहेत आणि ते 100% मी क्लिअर करेनच, काळानुसार, वेळेनुसार, परिस्थितीनुसार. त्यावेळी माझी मानसिक अवस्था डामाडोल झाली होती, माझ्या कामधंद्याला घेऊन आणि माझ्या या कुटुंबाला घेऊन. पण मी स्थिर झालो. बस, आता आपण फालतू विचार करायचे नाहीत. कोणाला माझी काय पडलेली नाही तर मी कशाला कोणाचा विचार करू. बस, जेवढं करायचं तेवढं केलेलं आहे मी त्या कुटुंबासाठी, परिवारासाठी. आणि नाही झाला माझा तो व्यवसाय, नाही मला पूर्णत्वास घेऊन जाऊ शकलो मी, ठीक आहे. त्याची हे घ्यायची नाही की किती करोड कमवले, किती लाखो कमवलेत. शेवटी जाताना किती लागणार आहे? 6 फूट 7 फूट जागात लागणार आहे, एक तिरडीच लागणार आहे. या जमीन जुमले कोण घेऊन नाही गेले, ते लाखो करोड कोण घेऊन नाही गेलेत. फक्त मी काय करतोय? दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य देतोय, सहकार्य करतोय. त्या कोरोनामध्ये सुद्धा केलंय, आजही केलोय. त्याला मी समाजसेवा नाही म्हणणार, त्याला मी समाजसेवक असा नाही माझा हे करणार. मी करतोय माझं कार्य, माझं कर्तव्य करतोय मी. आणि मी कुठे बॅनर नाही लावलेत, त्याचा ढोल ताशाने मी कुठे त्याचा हे नाही केलं. कळलं का मित्रांनो? सर्वात महत्त्वाची गोष्ट काय तर मानसिकता, सायकोलॉजी. आणि सायकोलॉजी आपल्याला एकतर काय करते? सांभाळते किंवा आपल्याला नष्ट करते. सर्वात मोठा रोगाचं कारण आहे म्हणजे आपला मेंदू. त्या मेंदूला आपल्या स्थिर ठेवणं, ताब्यात ठेवणं, त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं. दुसऱ्याला दोष देऊन साध्य नाही होत की तू आलास आणि तू असा बोललास, तू असा वागलास,
आणि माझी ही माझी मानसिक परिस्थिती डामाडोल झाली आणि हा माझा रोग बळावला. फक्त दुसऱ्याला दोष देणं बस, याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि आपण दुसऱ्याला हे देणं काय, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, काही अर्थ नाही मित्रांनो. मी बालपणापासून ज्या क्षणी मी ठरवलं की बस मला कोणाचीही हे नकोय, सहानुभूती नकोय, कोणी माझा पुळका आणू नये, मी त्या गोष्टीचा बाबू नाही बनवला किंवा कोणी माझी कीव करू नये असं ठरवलं, की आज तग्यात मी ती गोष्ट अगदी निर्धाराप्रमाणे पुढे चालवतोय. मित्रांनो लक्षात आलं का? विद्यार्थ्यांनी कसं राहायला पाहिजे, प्रत्येक वेळी विद्यार्थी राहायला पाहिजे, शिकत गेला पाहिजे आणि ती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यानुसार चालायला पाहिजे. आणि विद्यार्थी हा फक्त शालेय जीवनात किंवा महाविद्यालय जीवनातच नसतो, तर तो शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो. जर त्यांनी विद्यार्थी राहिला, नम्रपणा ठेवला आणि काळ वेळ परिस्थितीनुसार निर्णय घेतलेत आणि तसा वागला, तर तो स्वतःचाही भलं करू शकतो आणि दुसऱ्याचाही भलं करू शकतो. मित्रांनो लक्षात आलं का? एक मी व्हिडिओ टाकतोय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकतोय. त्या व्हिडिओचा मी थंबनेलसुद्धा मागे टाकतोय, बघा तो थंबनेल आणि त्यानुसार तो व्हिडिओ बघा. एका आजीची गोष्ट आहे, एका वयस्कर महिलेची गोष्ट आहे. ज्यावेळी ती माझ्या संपर्कात आली आणि मी तिच्याशी जे काय संवाद साधलेत, मी जे काय तिला मार्गदर्शन केलं, त्यानंतर तिने जे आपल्या आयुष्यात जे आमूलाग्र बदल घडवलेत, त्या विषयाबद्दल मी ती गोष्ट आणि खरीखुरी गोष्ट आहे, वास्तवातली गोष्ट आहे, माझ्या आयुष्यात घटित झालेली गोष्ट आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे आणि त्याचा थंबनेल मी मागे चालवतोय, बघा तो. हा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण कसं आत्मनिर्भर बनलं पाहिजे. आपण दुसऱ्यावरती अवलंबून याचक म्हणून पदर पसरवून, ओटी पसरवून किती काळ जगू शकतो. मित्रांनो, मधुमेह आणि रक्तदाब ह्याला अनुवंशिकता म्हटलं जाते. मित्रांनो, हे साप चुकीचं आहे. ना मधुमेह अनुवंशिक आहे, ना तो रक्तदाब अनुवंशिक आहे. हे आपल्या आहार विहारामुळे, आपल्या वागणुकीमुळे, आपल्या कर्मामुळे हे आपल्याला काय होतात, ह्या व्याध्या लागतात. मित्रांनो, मधुमेह कधी होतो, तर आपला जो स्वादुपिंड आहे तो काम करायचा बंद करतो, त्याचं कार्य करायचं बंद करतो. म्हणजे काय करतो, तो ग्रंथी बनवायचा म्हणजे इन्सुलिन बनवायचं बंद करतो. कारण आपल्या शरीरात ग्लुकोज ही होतच असते, ग्लुकोजची आवश्यकतासुद्धा आहे, पण ती प्रमाणाच्या बाहेर गेली तर आपण त्याला म्हणतो मधुमेह किंवा डायबिटीस. त्याला नियंत्रित करण्यासाठी तो स्वादी ग्रंथी काम करत असते, कार्यरत असते, ती ग्रंथी बनवत असते, ती इन्सुलिन बनवत असते. बाहेरून टॅबलेटच्या मार्फत किंवा इंजेक्शनच्या मार्फत इन्सुलिन घ्यायची आवश्यकता नाही मित्रांनो, ती जर कार्यरत राहिली तर. दुसरी गोष्ट रक्तदाब नियंत्रणाच्या बाहेर गेला तरच त्याला आपण रोग म्हणतो. मग तो उच्च रक्तदाब असो किंवा खालचा रक्तदाब असो, हाय ब्लड प्रेशर किंवा लो ब्लड प्रेशर असो. मित्रांनो, त्याला नियंत्रणामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आहेत ना, सर्व गोष्टीला सुरुवात कुठून होते, सर्व रोगांना सुरुवात कुठून होते, तर आपल्या सायकोलॉजीपासून, आपल्या मेंदूपासून. आपल्या मेंदूला जर आपण नियंत्रणात ठेवलं तर ह्या व्याधींपासून आपण दूर राहू शकतो. नको त्या गोष्टी आपण डोक्यात घालून, नको त्या लोकांचा द्वेष करून, म्हणजे षडविकाराने ग्रस्त होऊन जर आपण जगत राहिलो तर आपल्याला ह्या व्याधी जडणारच. मित्रांनो, षडविकाराने ग्रस्त होऊन, तर षड आकारामध्ये राहा, षड विकारामध्ये जाऊ नका. ही माझी कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, जर एखादा रोग जडवला असेल ना, तर प्रथम उपचार काय आहे, म्हणजे पहिला उपचार काय आहे आणि शेवटचा उपचारसुद्धा तो आहे, तो म्हणजे मानसोपचार तज्ज्ञाकडे तुम्ही जा. सरळ
कुठलाही रोग जडू नये तुम्हाला, मानसोपचार तज्ज्ञाकडे जा आणि पहिला मनावरती तुम्ही उपचार करा आणि त्या मनाला नियंत्रणामध्ये आणा. मग तो रोग आपोआप तुमच्या नियंत्रणामध्ये येईल. ती रोगप्रतिकार शक्ती वाढवा. ती कशी वाढेल? तर तुमच्या मनाला, तुमच्या त्या मेंदूला नियंत्रणामध्ये आणा. सरळ साधा हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो. निसर्गाने तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, मनुष्य प्राणी म्हणून जन्माला घातलेला आहे, त्या बुद्धीचा वापर करणं गरजेचं आहे ना मित्रांनो. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, काय अर्थ आहे ना. ह्याच्या पुढे मी 2-4 आणखीन हे बनवले आहेत, भाग बनवले आहेत, अध्याय बनवले आहेत, एपिसोड बनवले आहेत, तेही बघा तुम्ही मित्रांनो. माझे आजोबा, एक उदाहरण सांगतो आणखी. माझे आजोबा, आईचे वडील, त्यांना पॅरालाइज झाला, अर्धांगवायूचा झटका आला, एक भाग त्यांचा लुळा पडला. ते 90च्या जवळपास होते आणि त्यावेळीसुद्धा त्यांची इच्छाशक्ती, त्यांचं मनोबल हे त्यांच्या कामी आलं आणि ते उभे राहिलेत आणि स्वतःच्या हातापायाने ते घरी गेलेत, गावी गेलेत. पण जाण्यापूर्वी त्यांनी त्या डीनला, त्या बॉम्बे हॉस्पिटलच्या डीनला आव्हान दिलं त्याने की तू ये, गावाला ये, मी तुला बकरे कोंबडे खायला घालतो आणि आपण पुळणीवरती, रत्नागिरीला तिला पुळण म्हणतात, पुळणीवरती, समुद्राच्या किनाऱ्याला ती जी वाळू असते त्याला, पुळणीवरती मी ये, आपण तिथे कुस्ती खेळूया, असे आव्हान देऊन गेलेत मित्रांनो. त्यावेळी त्या डॉक्टरने सर्वांसमोर एक गोष्ट मान्य केली की साठी ओलांडल्यानंतर अर्धांगवायूचे झटक्याने जागेवर पडलेली व्यक्ती कधीही, बऱ्याच वेळाला ती बरी होत नाही. 100रातली एकाच दुसरी व्यक्ती बरी होते, पण त्या व्यक्तीने तर कमाल केली, 90च्या जवळ असलेल्या. मित्रांनो, कुठल्या बळावर झालेत? तर मनोबलावरती. हे बल कोणतं होतं? मनोबल, मानसिकता, सायकोलॉजी. म्हणून तुमच्या मेंदूवरती पहिलं नियंत्रण करा. आणि कोणीतरी आपल्या त्या रोगाचा बाऊ करणं, मला हृदयविकार झाला आहे, मला डायबिटीज झाला आहे, मला रक्तदाब झाला आहे, मला अमुक झाला आहे, मला तमुक झाला आहे, हे जगाला सांगण्यापेक्षा त्याच्यावरती काम करा. त्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी तुम्ही काम करा. त्याच्यासाठी योगाभ्यास आहे, त्याच्यासाठी बरेच हे आहेत. आणि सर्वात मोठं कारण, उपयोग आहे, हे मार्ग आहे, ते म्हणजे आपल्या मेंदूवरती नियंत्रण आणणं. मग मेंदूवरती नियंत्रण कसं आणू शकता? तर तुम्ही ध्यान करा, ध्यान धारणा करा. साधा सरळ गोष्ट आहे. बरेचसे उपाय आहेत. तुम्हाला ते उपाय जर जाणून घ्यायचे असतील, मी माझ्या पिढीला सांगतोय, भावी पिढीला सांगतोय, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. तुमच्या मनात जर किलमिश असेल, जर मनात तुमच्या शंका कुशंका असतील, तर तुम्ही स्पष्ट भाषेत माझ्याशी बोलू शकता. तुम्ही माझ्याशी वयाने लहान आहात, एखादा अपशब्द जरी तुम्ही वापरलात माझ्यासमोर, मला दुःख नाही होणार. मी समजून घेईन, तुम्हाला सांभाळून घेईन, कोणालाही. कारण त्या मानसिकतेचा आहे मी. कारण माझ्या इतका मी विचार करतो, तेवढाच समोरचा विचार करण्याचा, तेवढाच तो ज्ञानी आहे, तेवढाच त्याच्यात अक्कल आहे, असं मी नाही समजू शकत. तो कुठेतरी कमजोर असू शकतो. त्यामुळे मी ह्या जगात मित्रांनो अशी कुठलीही व्यक्ती नाही की ती व्यक्ती 100% समविचारी असेल. समविचारी म्हणजे 2 व्यक्तीला जर घेतल्या जगात, या पृथ्वी तलावरती, या भूतलावरती, मित्रांनो लक्षात आलं का? मग जगात जर 2 व्यक्ती असे समविचारी नाही आहेत, तर तडजोड हीच आपल्या आयुष्यात, तडजोड हाच विषय येतो. एकमेकांबरोबर आपल्याला जर जगायचं असेल, वावरायचं असेल, राहायचं असेल, तर ही सरळ गोष्ट आहे. म्हणून मी कोणाकडूनही अपेक्षा नाही करत की त्यांनी माझ्या विचारानुसार चाललं पाहिजे, माझे विचार अंमलात आणले पाहिजेत. मित्रांनो, हे कोणाकडून अपेक्षा नाही करत. कारण शेवटी माझे विचार आहेत, तसेच समोरचे विचार असू शकतात असं मी म्हणू शकत नाही. मित्रांनो, ही सरळ गोष्ट आहे. आणि याच्या पुढे जे आहेत व्हिडिओ आहेत ते अवश्य बघा. आणि कसं राहिलं पाहिजे, आपण निर्धार कसा राहिला पाहिजे, ते शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची तयारी ठेवली पाहिजे आपण. आर्थिक, शारीरिक, मानसिक स्तरावरती
शेवटच्या श्वासापर्यंत लढायची तयारी. तुम्ही जिंकतायत की हरतायत याच्याशी काही लेणं देणं नाही आहे. फक्त तुम्ही लढतायत का हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जिंकलात किती हे महत्त्वाचं नाही आहे. हे महत्त्वाचं आहेच, जिंकलात किती, जिंकणं सुद्धा गरजेचं आहे. पण नाही जिंकू शकलात, पण तुम्ही लढलात की नाही, त्या गोष्टीवरती मात करण्यासाठी तुमची सर्वस्व पणा लावलात की नाही हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जर लढलात तर 100% जिंकणार, 100% जिंकणार. आज ना उद्या जिंकणारच. श्रद्धा आणि सबर, साईबाबांचे 2 मंत्र लक्षात ठेवा. श्रद्धा आणि सबर. श्रद्धा स्वतःवरती असावी पहिली, स्वतःवरती पूर्ण विश्वास असावा, तरच आपण दुसऱ्यांवरती विश्वास ठेवू शकतो. पहिला जर स्वतःचाच विश्वास आपण डामाडोल ठेवला, स्वतःवरच विश्वास नसेल, तर आपण जगाला काय ओळखणार, जगावरती काय विश्वास ठेवणार. विश्वास म्हणजे काय आहे? श्रद्धा. विश्वास म्हणजेच प्रेम, म्हणजे श्रद्धा. पहिलं स्वतःवरती प्रेम करा, 100% प्रेम करा. मित्रांनो, लक्षात आलं का? आता निर्णय तुमच्या हातात आहे, कसं वागायचं, कसं जगायचं. मी पुढचे व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल माझं मनोगत काय आहे. कीव करणं किंवा सहानुभूती मिळवणं ह्याच्यासारखा दुर्दैवी प्राणी कोणी नाही. ह्याच्यासारखा दुर्दैवी प्राणी कोणी नाही जगात. आता तुम्ही ठरवा, सहानुभूतीसाठी, कीव करून घेण्यासाठी किंवा भाऊ करून दाखवण्यासाठी आपल्याला जगायचं आहे की आत्मनिर्भर बनायचं आहे. आत्मनिर्भर बनायचं आहे, स्वतःच्या कुवतीवरती, स्वतःच्या क्षमतेवरती. मग तो रोग असो, तो आजार असो, म्हणजे आर्थिक परिस्थिती असो, मानसिक परिस्थिती असो की शारीरिक परिस्थिती असो. मित्रांनो, लक्षात आलं का? 3 स्तरावरती आपण मदत करतो. तीन स्तर कुठले आहेत? एक आर्थिक, शारीरिक आणि मानसिक. सामान उचलून देणं एखाद्याला किंवा शरीराच्या रूपाने मदत करणं, ती एक शारीरिक मदत झाली. आर्थिक मदत म्हणजे एखाद्याला पैशारूपी आर्थिक मदत करणं, ती आर्थिक मदत झाली. आणि सर्वात मोठी श्रेष्ठ मदत म्हणजे आहे ती मानसिक मदत, सायकोलॉजी. ती मी आजीसाठी सायकोलॉजीची मदत केली, त्या मानसिकतेची मदत केली. मित्रांनो, लक्षात आलं का? आर्थिक, शारीरिक आणि मानसिक, ती मानसिकतेची मदत केली मी. तिचं मानसिकता मी स्टेबल केलं. तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मी हे तिन्ही मदत जेवढं माझी यथाशक्ती, जेवढी माझ्याकडे शक्ती आहे, कुवत आहे, क्षमता आहे, आर्थिक, शारीरिक, मानसिक मी मदत करतोय समाजासाठी. कोरोनामध्ये सुद्धा केलं आहे. 2019 पासून मी अगदी 100% करतोय ही गोष्ट. माझ्या जीवनात मी ती गोष्ट करतोय. त्याचे बॅनर नाही लावलेत, त्याची जाहिरात नाही मी केली कुठे, पण मी करतोय आणि प्रत्येकाने करावं. आता कोणाला जर मानसिकतेची मदत, सायकोलॉजीची जी मदत हवी असेल, वेलकम. गरज असेल तर आता मी ठरवलंय कोणालाही फुकटची मदत करायला जायची नाही, कोणत्याही प्रकारची. मी जो करण्याचा प्रयत्न केला आजपर्यंत, जबरदस्तीने जाऊन त्याची सायकोलॉजी, त्याची आर्थिक, शारीरिक, मानसिकता, त्याच्यासाठी जी काय मदत करण्याचा प्रयत्न केला ते आता नाही करायचा. समोरच्याला गरज असेल, तो जर आला माझ्याकडे तर ठीक आहे, नाही आला तर त्याची मर्जी. कारण फुकटची केलेली मदत, फुकटची म्हणजे आवश्यकता नसताना, त्याला आवश्यकता नाही आहे पण आपल्याला वाटते की त्याला ती मदत करावी, त्या मानसिकतेची मदत करावी, आणि आपण गेलो तर आपली इज्जत जाते, आपला मान सन्मान धुळीस मिळतो. हे पूर्णपणे माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे मी आता ती गोष्ट 100% टाळायचं ठरवलं. बस काही कोणाला सांगायला, मार्गदर्शन करायला, त्याला सहकार्याला करायला जायचं नाही. जर त्याला गरज असेल तर तो येईल. मित्रांनो, लक्षात आलं का? विद्यार्थ्यांनी कसं राहायला पाहिजे तर अलर्ट राहायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. आता त्या कोरोनाकडे आपण नकारात्मक बघितलं,
पण मी बघताना त्याच्याकडे सकारात्मक बघितलेलं आहे. जगाने त्याच्याकडे नकारात्मकतेने बघितलं, मी त्याच्याकडे सकारात्मकतेने बघितलं आहे. माझ्या आयुष्याकडे जे काय माझ्या आयुष्यात वाईट प्रसंग आले, ज्याला वाईट आपण म्हणतो, मी त्याला वाईट नाही म्हणत मित्रांनो. जे काय माझ्या आयुष्यात प्रसंग आलेत, ज्या काय घटना घडल्या, ज्याला जग वाईट म्हणतं त्याला मी वाईट नाही म्हणत. मी त्याला उलट माझ्या शिरावरती उचललं, कारण त्यांनी मला काय केलं, आणखीन मजबूत केलं. आणखीन मजबूत केलं माझी मानसिकता, शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या त्यांनी मला आणखीन मजबूत केलं असं म्हणायला हरकत नाही आहे. तर माझ्यासाठी कुठलीही गोष्ट, कुठला आलेला प्रसंग माझ्यासाठी काय महत्त्वाचा आहे, तो मला मार्गदर्शन करणार आहे. आणि हेच त्या दृष्टीने मी त्या कोरोनाकडे सुद्धा बघितलेलं आहे. म्हणून मी तुमच्याकडे कोरोनाचं उदाहरण ठेवलेलं आहे. आता तुम्ही ठरवा, तुम्हाला कसं जगायचं आहे, कसं वागायचं आहे, काय निर्णय घ्यायचे आहेत, काय विचार करायचे आहेत, हा तुमचा प्रश्न आहे. बोलायचं तरी काय, बोलायचं तरी काय, या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पड असे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.